नमस्कार. सध्या वाढीव बिलांबाबत सगळीकडेच ग्राहकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. सगळ्याच ग्राहकांना प्रश्न पडला आहे की जर एप्रिल आणि मेमध्ये आम्ही बिल भरलेलं आहे, तरीसुद्धा जून महिन्यामध्ये आमचं बिल एवढं जास्त का आलं आहे? हा प्रमुख प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, जे गेलेलं बिल आहे ते आलेल्या बिलमधून वजा करण्यात आलं आहे की नाही, हा दुसरा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नांची आपण उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रामुख्याने मार्च 22पासून जो लॉकडाऊन लागू झाला, त्यानंतर महावितरणची रीडिंग आपण बंद केली घेणं महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार. त्यामुळे त्याच्यानंतरची जी आपली बिलं आहेत, एप्रिल आणि मेमध्ये जी तयार झालेली बिलं आहेत, ती सरासरी वापराप्रमाणे देण्यात आली होती. आणि सरासरी वापर जो असतो तो वापर आपला त्या अगोदरील 3 महिने म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांचा वापराचा सरासरी या बिलमध्ये दिलेला असतो. जर सरासरी वापर काढायचाच झाला तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांमध्ये गेलेल्या युनिट्सला 3ने डिवाईड करावं. जे युनिट्स येतील तो आपला सरासरी वापर एप्रिल आणि मेमध्ये गेलेला आहे. मुळातच एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचा पिरियड असल्यामुळे, उन्हाळ्याचा कालावधी असल्यामुळे वापर जास्त झालेला असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉकडाऊन लागू झाल्यामुळे जास्तीत जास्त लोक घरामध्ये अडकून पडली होती, त्यामुळे वापरामध्ये अजून भर पडलेला आहे. तर आता आपण बिलचं जे कॅल्क्युलेशन आहे, या लॉकडाऊन पिरियडमध्ये जे आपण बिलचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते कसं केलं हे समजून घेऊया. त्यासाठी माझ्याकडे एक सॅम्पल कन्झ्युमर नंबर आहे, ज्याचं जून महिन्याचं बिल इथे तुम्ही बघू शकता. हा कन्झ्युमर नंबर आहे 020480081235. हे जून महिन्यामध्ये गेलेलं कन्झम्पशन आहे 443 युनिट्स. टोटल बिल पिरियड जो आहे तो आहे 3.07 मंथ्स. जर डेजमध्ये म्हणायचं झालं तर 92 डेज. टोटल बिलचा पिरियड आहे फ्रॉम 14 मार्च 2020 टू 14 जून 2020. 14 मार्चला शेवटची रीडिंग झालेली होती. त्यानंतर 22 तारखेनंतर जो लॉकडाऊन लागू झाला त्यामुळे रीडिंग बंद झाली. म्हणून 14 मार्च 2020 ते 14 जून 2020 हा टोटल 92 डेजचा पिरियड जो आहे त्याचं 443 युनिटचं बिल या महिन्यामध्ये जनरेट झालेलं आहे. दुसरी गोष्ट यामध्ये अशी एक नमूद करायची आहे की 1 एप्रिल 2020 यापासून आपले बिलाचे जे रेट्स आहेत, जो बिलाचा दर आपल्याला लागतो तो सुद्धा 1 एप्रिल 2020पासून वाढलेला आहे. 31 मार्च 2020 पर्यंत तो जुनाच रेट होता. 1 एप्रिल 2020पासून आपल्याला नवीन रेट्स लागतो, नवीन दराप्रमाणे. सो आपण याच्यामध्ये बघूया आता 443 युनिट्स जे आहेत टोटल, ते आपला बिल पिरियड साहजिकच आहे 14 मार्च 2020 ते 14 जून 2020 हा आहे. यामध्ये असाही प्रश्न निर्माण होतो की 14 मार्च 2020 ते 14 जून 2020 हा जर बिलचा पिरियड आहे तर 14 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 यामध्ये जो आपला वापर झालेला आहे त्याला जुना रेट लागला आहे की नाही, हा एक प्रश्न ह्या प्रामुख्याने याच्यामध्ये बघायला पाहिजे. 14 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या पिरियडमध्ये जो रेट होता, जो जुना रेट होता, तोच रेट याच्यामध्ये लागतो. फक्त तो कसा लागतो ते आपण जाणून घेऊया. जसं की मी इथे लिहिलं आहे, टॅरिफ रिवाईज फ्रॉम 1 एप्रिल 2020. आपला टॅरिफ जो रिवाईज झाला तो 1 एप्रिल 2020पासून रिवाईज झाला. आणि ओल्ड टॅरिफ युनिट्स जे आहेत आपले, म्हणजे ओल्ड टॅरिफ युनिट्स म्हणजेच 15 मार्च 2020 ते 31 मार्च 2020. इथे 15 मार्च घेण्यात आलेली आहे कारण मार्चमध्ये जी रीडिंग झालेली आहे ती 14 तारखेला ऑलरेडी झालेली आहे. म्हणून 15 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 हा टोटल जर कालावधी आपण बघितला तर तो आहे 17 दिवसांचा, 17 डेज. 17 दिवसाला जर आपण एका महिन्याचा पिरियडमध्ये जर कन्वर्ट करायचं झालं, एका महिन्यामध्ये मंथ्समध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर 30 दिवसाचा साधारण आपला एक महिना असतो. 17 दिवसाचा जो येतो महिना तो येतो 0.57 मंथ्स, म्हणजे एका महिन्यापेक्षा कमी. आपला नवीन टॅरिफ युनिट जो आहे तो आपल्याला लागतो 359 युनिटसाठी. 359 युनिट जे आहेत ते 1 एप्रिल 2020 ते 14 जून 2020 या 75 दिवसांसाठी आहे. जर इथे बघायचं झालं तर आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की 3.07 मंथ्स हे 92 डेज टोटल होतं.
त्यातून 17 दिवसांचा आपला हा पिरियड जो आहे तो 15 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 हा 17 दिवसांचा पिरियड आहे. सो 92 डेज मायनस 17 डेज, राहिलेला जो पिरियड आहे तो येतो 75 डेजचा. सो 75 डेजला जर आपण मंथ्समध्ये कन्वर्ट केलं तर सेम मगाशी जसं आपण बघितलं 30 दिवसासाठी जर 1 महिना असेल तर 75 दिवसांसाठी साधारण 2.5 महिना येतो. सो ओल्ड टॅरिफ जो आहे आपला त्याचं युनिट आपण कसं काढलं की एवढ्या महिन्यांसाठी जर आपल्याला 84 युनिट्स तुमचं कॅल्क्युलेशन कसं येतं तर 443 युनिट जे आहेत त्याला तुम्ही 3.07 मंथ्स याने डिवाईड करा किंवा 92 दिवसांनी डिवाईड करा आणि मल्टिप्लाइड बाय 17 करा, तुम्हाला 84 युनिट्स दाखवले जातील. आणि 75 युनिटसाठी सुद्धा 443 युनिटला तुम्ही 3.07 मंथ्सने डिवाईड करा किंवा 92 डेजने डिवाईड करा तर तुम्हाला 75 दिवसांचे जे युनिट्स आहेत ते येतील. सो ह्या केसमध्ये आता आपण टॅरिफकडे वळूया. ओल्ड टॅरिफ युनिट कॅल्क्युलेशन आपण इथे दिलेलं आहे. फर्स्ट स्लॅब जो आहे आपला तो नॉर्मली 100 युनिटचा असतो 30 दिवसांसाठी. सो आपला पिरियड जो आहे हा सध्याचा जे 15 मार्च 2020 ते 31 मार्चचा जो पिरियड आहे तो एका महिन्यापेक्षा कमी असल्यामुळे 30 दिवस साधारण 1 महिना इक्वल्स टू 100 युनिट्स. मग 0.57 मंथ्स जे आपण इथे कॅल्क्युलेट केलं होतं 17 दिवसांसाठी. सो 1 महिना इक्वल्स टू 30 डेज, त्याच्यासाठी 100 युनिट्स पहिल्या स्लॅबला येतात. सो 0.57 मंथसाठी 57 युनिट्स पहिल्या स्लॅबला येतील. तसंच सेकंड स्लॅबला टोटल आपला जो ओल्ड टॅरिफ जो आहे जो लागणार आहे आपला तो आहे टोटल 84 युनिटसाठी. मग 84 युनिटमधून पहिल्या स्लॅबला जर 57 युनिट गेले तर राहिलेले दुसरे 27 युनिट्स हे आपल्याला दुसऱ्या स्लॅबला लागतात, रिमेनिंग 27 युनिट्स. सो हे जे 84 युनिटचं जे बिल आहे पहिल्या स्लॅबला 57 युनिट आणि दुसऱ्या स्लॅबला 27 युनिट याचं आपण कॅल्क्युलेशन बघूया. फिक्स चार्जेस जे आपल्या बिलमध्ये जे आहेत ते आहेत 90 रुपीज. 1 एप्रिल 2020 पासून ते वाढून झालेले आहेत 110 रुपये. एनर्जी चार्जेस जसं की आपण इथं वरती कॅल्क्युलेट केलं 100 युनिटच्या जागी 57 युनिट पहिल्या स्लॅबला. सो 57 युनिटला जुना रेट लागतो 3 रुपये 5 पैसे. त्याचं कॅल्क्युलेशन आहे 173.85. त्याच्यानंतर जे इथे आपण रिमेनिंग 27 युनिट घेतले होते ते आपले दुसऱ्या स्लॅबला जातात. सो 27 युनिटला 6 रुपये 95 पैसे रेट लागतो आणि त्याची अमाऊंट आहे 187.65 रुपये. त्याच्यानंतर दुसरा जो चार्ज लागतो आपल्या बिलमध्ये तो आहे व्हिलिंग चार्जेस, जो आपल्या 84 युनिट जे आहे टोटल त्याला 1 रुपये 28 पैसे जो की जुना रेट आहे 31 मार्चपर्यंतचा तो लागतो. त्याची अमाऊंट आहे 107.52. FAC जी आहे ती आपल्याला 31 मार्चपर्यंत लागणार आहे, ती पूर्ण 100 युनिट्सला लागते, जो आहे 0.50 पर 100 युनिट्स, ज्याची अमाऊंट आहे 50 रुपये. आणि इलेक्ट्रिसिटी ड्युटी जी आहे ही ड्युटी जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते फिक्स चार्जेस, एनर्जी चार्जेस, व्हिलिंग चार्जेस आणि आपले FAC चार्जेस म्हणजे थोडक्यात इंधन समायोजन आकार, स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार या चौघांची जी टोटल असेल त्याच्यावरती 16% इलेक्ट्रिसिटी ड्युटी कॅल्क्युलेट केली जाते. तर हे झालं 84 युनिटसाठी. 57 + 27 पहिल्या स्लॅबला 57 युनिट्स, दुसऱ्या स्लॅबला 27 युनिट. त्या महिन्याचा जो रेट होता 3 रुपये 5 पैसे पहिल्या स्लॅबला, 6 रुपये 95 पैसे दुसऱ्या स्लॅबला, तो रेटचा आहे. ही अमाऊंट आहे 174.85, 187.65. व्हिलिंग चार्जेस 1 रुपये 28 पैसे 84 युनिटला, 107.52. FAC चार्जेस 0.50 पर 100 युनिट्स 50 रुपये आणि इलेक्ट्रिसिटी ड्युटी वरील चार जी आहेत अमाऊंट त्यांच्या टोटलवरती 16%. सो रिमेनिंग आपले जो पिरियड आहे बिलचा, जसं की आपण इथे वरती कॅल्क्युलेट केला होता 17 दिवसाचा आपला हा पिरियड होता आणि राहिलेल्या 75 दिवसाचा आपला येत होता 2.5 मंथ्स. सो 2.5 मंथ्समध्ये आता टोटल युनिट्स आपले होते 443 युनिट. टोटल पिरियड जो होता आपला तो 3.07 मंथ्स होता. त्यापैकी 17 दिवसांचा पिरियड आपला इथे कॅल्क्युलेट झालेला आहे पहिल्या स्लॅबला, जो आता आपण बघितला. राहिलेला जो पिरियड आहे त्याचं कॅल्क्युलेशन 2.5 मंथ्स जे युनिट्स येतात 443 युनिट्स जे आहेत टोटल, जे इथे आपण बघू शकता 443 युनिट्सचं टोटल बिल. त्याच्यातून पहिले 84 युनिट जे 31 मार्चपर्यंतचे आहेत ते मायनस होऊन राहिलेले जे युनिट्स आहेत
359 युनिट्स, त्याचं आपण आता कॅल्क्युलेशन बघूया. ह्या 359 युनिट्सला आपल्याला 1 एप्रिल 2020पासून जो नवीन दर लावण्यात आला आहे विद्युत नियामक आयोगाच्या मार्फत, जो नवीन दर आपल्याला बिलमध्ये लावण्यात आलेला आहे, त्याप्रमाणे 359 युनिटचं जे बिल आहे ते कॅल्क्युलेट होईल. सो त्याच्यासाठी जे फिक्स चार्जेस इथे 90 रुपये होते ते 110 रुपये झालेले आहेत. मी इथे 2 महिन्याचे घेतलेले आहेत 220 रुपये, पर मंथ 110 रुपये आहेत. जसं इथे 57 युनिट आपले पहिल्या स्लॅबला आले होते, तसे 359 मधले 250 युनिट हे पहिल्या स्लॅबला येतात, ज्याला आपला रेट लागतो 3 रुपये 46 पैसे, जो की अगोदर 3 रुपये 5 पैसे होता. तो इथे 41 पैसे जे आहेत ते ह्या बिलमध्ये पहिल्या स्लॅबला वाढलेले आहेत. परत एकदा सांगतो, 359 युनिटपैकी 250 युनिट जे आहेत ते आपले पहिल्या स्लॅबला येतात, त्याला रेट लागतो 3 रुपये 46 पैसे, त्याची ही अमाऊंट आहे 865 रुपये. 359मधून 250 युनिट इथे गेल्यानंतर सेकंड स्लॅबला जे राहिलेले युनिट्स आहेत 359 वजा 250 यांचा जो डिफरन्स आहे 109 युनिट, तो आपल्याला दुसरा स्लॅब लागतो 7 रुपये 43 पैसे, जो की जुना रेट होता 6 रुपये 95 पैसे, तो आता आहे 7 रुपये 43 पैसे. ही त्याची अमाऊंट आहे 809.87. असं मिळून आपला जो एनर्जी चार्जेस आहे, जो इथे आपण कॅल्क्युलेट केला 57 आणि 27 युनिटसाठी स्लॅब वाईज, तो इथे 359 युनिटसाठी आपण बघू शकतो. 250 आणि 109 युनिट जे सेकंड स्लॅबला जातात त्यांचं हे कॅल्क्युलेशन आहे. सो अशाप्रमाणे ह्या दोघांची जी टोटल येते तो आपला आहे एनर्जी चार्जेस. त्याच्यानंतर व्हिलिंग चार्जेस, जो की इथे 1.28 होता जुन्या रेटप्रमाणे 31 मार्चपर्यंत, तो आता 1 एप्रिल नंतर झालेला आहे 1 रुपये 45 पैसे. सो 359 युनिट जे टोटल आहेत त्याला 1 रुपये 45 पैसे या दराने हे व्हिलिंग चार्जेस आले 520.55 रुपये. FAC चार्जेस जे आहेत ते 1 एप्रिल 2020पासून 0 आहेत, त्याच्यामुळे इथे ती अमाऊंट येत नाही. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी ड्युटी लागणार आहे, ती इलेक्ट्रिसिटी ड्युटी जसं मी अगोदर पण सांगितलं, फिक्स चार्जेस, एनर्जी चार्जेस जे आपण इथे कॅल्क्युलेट केले नवीन टॅरिफप्रमाणे, फिक्स चार्जेस, एनर्जी चार्जेस, व्हिलिंग चार्जेस आणि ह्या तिघांच्या टोटलवरती 16% इलेक्ट्रिसिटी ड्युटी कॅल्क्युलेट केली जाते. तर अशा तऱ्हेने आपलं जे बिल पिरियड आहे टोटल, जो की आपण अगोदर सुरुवातीला बघितलं होतं 3.07 मंथ्स, तर 3.07 मंथ्सला जर आपण 443 युनिट्सचं बिल कॅल्क्युलेट करायचं झालं तर ते अशा पद्धतीने करावं जे आता आपण बघितलं. यात जर तुम्ही बघितले तर 250 युनिट 1 एप्रिल 2020पासून पुढचे आणि 57 युनिट 31 मार्च 2020पर्यंतचे, तर असे मिळून टोटल 307 युनिट जे आहेत, 443 युनिट टोटल आहे. 443 युनिट टोटल जून महिन्याचं जे दाखवत आहे ते ॲक्च्युली 3 महिन्याचं 443 युनिट आहे. त्याच्यामुळे पहिले 307 युनिट जे आहेत 443 पैकी ते आपल्याला पहिल्या स्लॅबला जातात आणि तिथून राहिलेले युनिट्स जे आहेत 109 + 27 हे आपल्याला दुसऱ्या स्लॅबला लागतात. फक्त रेट जो आहे 31 मार्च पूर्वीचा आणि 1 एप्रिल 2020 नंतरचा. व्हिलिंग चार्जेस 31 मार्च 2020 पूर्वीचा आणि 1 एप्रिल 2020 नंतरचा. FAC जो आहे तो 1 एप्रिल 2020पासून 0 आहे, त्यामुळे इथे अमाऊंट आलेली नाही. आणि इलेक्ट्रिसिटी ड्युटी जी आहे ती ह्या चौघांच्या टोटलवरती 16% कॅल्क्युलेट केली जाते. तर असं मिळून जर ह्या दोन्ही यांची टोटल केली, ती टोटल आपल्याला इथे मागे बघायला मिळते. टोटल ऑफ ऑल चार्जेस, फिक्स चार्जेस 110 रुपये येणार, कारण त्या महिन्याचे फिक्स चार्जेस आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. एप्रिलचा 90 रुपये आणि मेचे 110 रुपये. त्याच्यानंतर एनर्जी चार्जेस 2036.37. हे कसे आले तर 2036.37ला एनर्जी चार्जेस 57 युनिटचे, 27 युनिटचे, 250 युनिटचे आणि 109 युनिटचे, 1, 2, 3 आणि 4 ह्या चौघांची जी टोटल आहे ती येते 2036.37. तसंच व्हिलिंग चार्जेस 31 मार्च 2020 पूर्वीचे आणि 1 एप्रिल 2020 नंतरचे असे दोन्ही मिळून 628.07. आणि या तिघांच्या टोटलवरती आपल्याला जी लागते ती आहे इलेक्ट्रिसिटी ड्युटी 443.91 रुपये, जी आहे 16%. पुन्हा एकदा सांगतो, फिक्स चार्जेस फक्त जून महिन्यासाठी, कारण एप्रिल आणि मेमध्ये ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. एनर्जी चार्जेस 2036.37 स्लॅब वाईज कॅल्क्युलेट करून 84 युनिटचे वेगळे आणि 359 युनिटचे वेगळे 2036.37.
व्हीलिंग चार्जेस पूर्णतः आपले येतात 628.07 443 युनिटसाठी. त्याच्यामध्ये सुद्धा 84 युनिटला ₹1.28 जे आपण अगोदर बघितलं आणि 359 युनिटला ₹1.45. इलेक्ट्रिसिटी ड्युटी या तिघांच्या टोटलवरती 16%. सो टोटल बिल आपलं झालं ह्या 3.07 मंथचं, जो की बिलचा पिरियड आपण अगोदर बघितला होता. टोटल बिल ह्या चौघांची जी टोटल आहे त्याची अमाऊंट आहे 3218.35, जी तुम्ही बिलच्या मागे जे आपलं सेकंड पेजला जे कॅल्क्युलेशन दिलेलं असतं तिथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे चार्जेस तिथे दिसतील. ₹110 स्थिर आकार, एनर्जी चार्जेस 2036.37, बिलिंग चार्जेस 628.07 आणि इलेक्ट्रिसिटी ड्युटी 443.91. अशी या चौघांची टोटल येते 3218.35. त्याच्यातून आपण जी एप्रिल आणि मे महिन्याची जी बिलं भरलीत, जो मुख्य प्रश्न होता की जर आम्ही मागचं बिल भरलं आहे तर ते ह्या बिलमध्ये कसं काय लागून आलं. सो तो हा प्रश्न इथे तुमचा सॉल्व होतो की जे ॲव्हरेज बिलं आपण जी भरलेली आहेत ती ह्या बिलमधनं मायनस होतात. या जी अमाऊंट आली इथे ह्या 4 जे चार्जेस आहेत त्याची जी टोटल बिल आपल्याला इथे दाखवलं त्याच्यातून ₹1129.84 आपले वजा होतात. आता मुख्य प्रश्न असा होतो की ह्या ग्राहकाने जे ॲक्च्युअल बिल जे भरलं आहे ते बिल आहे ₹1129.84 प्लस हे बिलिंग चार्जेस, म्हणजे साधारण ₹1400 आसपास हे बिल भरलेलं आहे. तर मग फक्त 1129च का मायनस झाली. तर वरती आपण जसं बघितलं जो फिक्स चार्जेस होता तो आपण इथे फक्त ₹110 पकडलेला आहे, कारण एप्रिल आणि मेमध्ये आपल्याला तो फिक्स चार्जेस लावण्यात आला होता. सो म्हणून तो फिक्स चार्जेस याच्यामधून मायनस होत नाही. त्याचं कॅल्क्युलेशन इथे खाली दिलेलं आहे छोटंसं. फिक्स चार्जेस एप्रिलचा होता ₹90, मेचा ₹110. इलेक्ट्रिसिटी ड्युटी जी होती आपली 16%, जी आपल्याला फिक्स चार्जेसवरती एप्रिल आणि मेमध्ये लागणार होती ती होती 90. जो फिक्स चार्जेस आहे त्याच्यावरती 14.40, 16% जी आहे ती, आणि ₹110वरती 17.60 जी येते ₹32. आणि आपले जे फिक्स चार्जेस होते दोन्ही महिन्याचे 90 प्लस 110 ₹200. सो या दोघांची जी टोटल आहे ती आली ₹232. आणि ती सोडून बाकीची जी अमाऊंट आहे आपल्या बिलाची एप्रिल आणि मेमध्ये जे आपण बिल भरलेलं आहे त्या बिलांची जी अमाऊंट आहे ती आहे 1129.84. इथे प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही ग्राहकांनी एप्रिलमध्ये जे बिल भरलं आहे त्याची अमाऊंट जी आहे ती अमाऊंट ॲक्च्युली मार्चमध्ये बिल नाही भरलं, त्याच्यामुळे जी अमाऊंट एप्रिलच्या बिलमध्ये लागून आली त्यामुळे ते बिल जास्त भरलं गेलेलं आहे ग्राहकाकडून. 2 महिन्याचं बिल जे आहे ते एकत्र भरलं गेलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी की एप्रिलमध्ये जे बिल भरलं आहे, फक्त एप्रिल महिन्याचं जे बिल आहे, जे सरासरी बिल, तेच बिल फक्त इथून वजा करण्यात येईल. जे मार्च महिन्याचं बिल तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचे जे मिळून भरतात, सो मार्च महिन्याचं बिल याच्यामध्ये वजा होणार नाही, कारण मार्च महिन्याचं बिल रिडिंगप्रमाणे झालेलं होतं. त्याच्यामुळे एप्रिल आणि मे या 2च महिन्यांची जी अमाऊंट आहे ती इथे वजा होते, आणि ही राहिलेली यातून मायनस केल्यानंतर तुमचं जे बिल आपण वरीलप्रमाणे जे कॅल्क्युलेट केलं त्याप्रमाणे जी अमाऊंट आली त्याच्यातून ॲव्हरेज बिलाची अमाऊंट मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती आहे ₹2088.51. जर राऊंड फिगरमध्ये म्हणाल तर ₹2090. सो असं हे बिलाचं कॅल्क्युलेशन आहे. सो इथे तुमचा ₹1 तुमचा असं वरच्या स्लॅबला जात नाही. जे आपण इथे मागे वरचे इथे जे स्लॅब आपण बघितले, जे बिलाचे जे रेट्स आहेत हे स्लॅब वाईज कॅल्क्युलेशन इथे होतं. जर फॉर एक्झाम्पल 443 युनिटचं जे बिल आहे हे जर एका महिन्यासाठी काढायचं झालं तर इथे कॅल्क्युलेशन जे आहे ते अशा पद्धतीने करता येईल. 443 युनिट्स फॉर 1 मंथ, 100 युनिट ₹3.46, 200 युनिट ₹7.43. हे झाले 300 युनिट. 443 मायनस 300 युनिट 113 युनिट ₹10.32. तर जर आपण इथे बघितलं तर 443 युनिटचं जे बिल आहे त्यापैकी 113 युनिटला आपल्याला ₹10.32 हा रेट लागतो जर ते बिल एका महिन्याच्या कालावधीमध्ये तयार झालं असेल. परंतु 443 युनिट 3 महिन्यामध्ये झाल्यामुळे आपल्याला तो रेट इथे लागत नाही. बिलचं कॅल्क्युलेशन जर मी अगोदर दाखवलं 250 प्लस 57 307 युनिट पहिल्या स्लॅबला आले आणि 109 प्लस 27 राहिलेले युनिट्स दुसऱ्या स्लॅबला आले.
तर असं हे बिलाचं कॅल्क्युलेशन होऊन जसं आपण आत्ताच बघितलं थोड्या वेळापूर्वी, फिक्स चार्जेस, एनर्जी चार्जेस, बिलिंग चार्जेस, इलेक्ट्रिसिटी ड्युटी, टोटल बिल अमाऊंट, त्याच्यातून आपण भरलेलं सरासरी अमाऊंटचं बिल, फिक्स चार्जेस आणि इलेक्ट्रिसिटी ड्युटी सोडून राहिलेलं आपल्याला आलेलं बिल 2088.51. तर असं हे बिलाचं कॅल्क्युलेशन आहे. प्लीज तुमच्या बिलाची कॅल्क्युलेशन जी आहे ती या पद्धतीने करून बघा. तुमचं बिल नक्की टॅली होईल, तुम्हाला बरोबर अमाऊंट मिळेल ही मी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच स्टॉप करतो. थँक्यू.